बोल बोल. इथलं बीच बघायची आम्हाला खूप उत्सुकता आहे आणि आता मी पाहणार आहोत बीच. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला गोव्याचा बीच समजेल. नुसतेच भोगदे एवढे भोगदे की कधी आयुष्यात एवढे भोगदे पाहिलेच नाही. एवढे भोगदे, नुसतेच भोगदे, जिकडे जाऊ तिकडे भोगदे, 2-2 मिनिटांनी भोगदे. अरे किती भोगदे, जामच भोगदे. गोव्याला जाताना रस्त्यात नुसते भोगदे. कुठे चाललीस? गोवा गोवा कशासाठी? फिरायला. चला चला चला, दरवाजा बंद कर. चावी कुठे आहे? तर चला मित्रांनो, आता आम्ही निघाले आहोत गोवा. आणि गोवा फिरण्यासाठी बघा, ज्योतीसुद्धा सोबत आहे आणि मी सुद्धा. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी चाललो आहे. मी आता या वर्षी गोव्याला चाललो आहे. दरवर्षी मी कुठे ना कुठेतरी जातच असतो, कधी केरळ, कधी दिल्ली, यावर्षी गोव्याला. परंतु मी जात असताना मी एकटा जात असतो. आता पहा, आता ज्योतीसुद्धा माझ्यासोबत आहे आणि आम्ही दोघं चाललेलो आहोत. आणि हा बघा समीर आम्हाला माणगाव रेल्वे स्टेशनपर्यंत पोचवण्यासाठी आलेला आहे. माणगाव स्टेशन, रेल्वे स्टेशन, आणि मग तिथून आम्ही ट्रेनने जाणार आहोत गोवापर्यंत. तर ही पहिल्यांदाच आता माझ्यासोबत येत आहेत एवढ्या लांब. तर काय सांगशील? काही नाही, खूप मजा करणार आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढे रेल्वे स्टेशनला, डायरेक्ट माणगावला. आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. तिथे कोण कोण आमच्याबरोबर येत आहेत हे सुद्धा तुम्ही पाहाल. आम्हाला 9:30पर्यंत तिथे पोचायचं आहे. आता झालेले आहेत 8:15. तर आम्ही आता मसलावरून निघत आहोत. कमीत कमी आम्हाला पाऊण तास लागेल मसलावरून माणगाव रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी. बापरे, बाकी कुठे आहेत? बाईकने आलो आम्ही. चला मित्रांनो, तर आता ट्रेन येत आहे. हो, आली. तर पहा मित्रांनो, ही सर्व आमची टीम आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत गोव्याला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही गोव्याला जातोय. आणि पाहतच असाल तुम्ही, दरवर्षीचे माझे ब्लॉग कधी केरळचे असतील, कधी दिल्लीचे असतील. परंतु आज मी एकटा जात नाही, तर माझी बायकोसुद्धा सोबत आहे. पहा, आज तर मज्जाच येणार आहे. वा वा वा. ह्यात भारतीताई, ह्यात श्वेताताई, अवेलिनताई, त्याच्यानंतर वेरोनिकाताई, हर्षलाताई, श्रुतीताई, मोहिनीताई, आणि आहेत हर्षदाताई, आणि हे माझी बायको ज्योती. गोव्याला जाऊन आम्ही काय काय मजा करतो हे सुद्धा तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. त्यात पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर
बसलेलो आहोत आम्ही ट्रेनमध्ये. तिने लगेच हेडफोन पण लावला. सर्दीला खोकल्याला मित्रांनो, कशा आहात? ही सगळी आमची टीम आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत गोवाला. तुम्ही पाहतच होतो की आम्ही ट्रेनमध्ये कसं बसलो आणि कुठून आलेलो आहोत आणि एकत्र आम्ही कुठल्या ठिकाणी भेटलेलो आहोत. तर हे सगळे आपापले कमेंट तुम्हाला सांगणारच आहेत. कशी मजा येत आहे गोव्याला जाण्याच्या या प्रवासामध्ये, ट्रेनमध्ये काय मजा येते त्याच्या संदर्भातच आता आपण इथे आता चर्चा करणार आहोत. तर एकेकाची मतं आपण आता इथे जाणून घेणार आहोत. तर पहिली आपल्याला सांगणार आहे ज्योती. सांग आता काय मजा येते. तर हिला ज्योतीला रील्स बनवायची आहे आणि मला वाटतं ती रील स्टार आहे. तर ती रील स्टार असल्या कारणाने तिला ती रील्स बनवावीच लागेल. हो का? काहीतरी बोलता येतं. हा, दिवसापासून आपण प्लॅनिंग आणि विचार करत होतो गोव्याला जायला आणि एक्सपोजर कंबाईन. आणि आता हा दिवस आज आलेला आहे. आपण एकत्र ट्रेनमधून जात आहोत. आता आम्ही ट्रेनपर्यंत जाणार आहोत. त्याच्यानंतर गोव्याला गेल्यानंतर आरपुराला जाऊन मुक्काम करणार आहोत. माझा जन्म मालवणमध्ये झाला. 2.5 तास गोव्याला जायला लागतात. वयाची 40 वर्ष झाली. पहिला योगायोग मला आज मिळाला, तो पण संस्थेमार्फत. त्यामुळे आम्ही आज सगळे जाणार गोव्याला, एन्जॉय करणार. चला गोवा आपलाच असा. काय मजा येते ट्रेनमध्ये? म्हणजे मजा खूप येते. याच्या अगोदर पण आम्ही ट्रिपसाठी विचार केलेला गोव्याला जाण्याला, पण ते काही कारणामुळे ते कॅन्सल झालं. पण आता आपल्या संस्थेमार्फत आम्हाला असं फिरायला भेटते, ते पण गोव्यामध्ये, आणि ते पण आम्हाला जोडीने. तर खूप मजा आहे. तुम्ही बघा आणि नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. आम्ही काय विचार करतो. खूप मजा येते आणि तुम्ही पण पाहायला या गोवा ट्रिप. काय ट्रेनमध्ये काय मजा येते का नाही? खूप मजा येते. जाम मजा येते. थांबा. जाम मजा येते. खूप गोव्याला जाण्याची उत्सुकता खूप मनामध्ये आहे. हा, उत्सुकता आहे का? बीच बघायची आम्हाला खूप उत्सुकता
उत्सुकता आहे आणि आता मी पाहणार आहोत बीच. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला गोव्याचं बीच समजेल. जो काय लिहा ना काय श्रुती काय बोलशील? हाय सर्वांना. तर 3 वर्ष आम्ही पहिलं वर्ष दिल्ली, दुसरं वर्ष केरळ आणि तिसरं वर्ष गोवा. 3 वर्ष आम्ही फिरतोय संस्थेमार्फत. तर संस्थेचं आभार. आणि जे स्वप्नात आम्ही विचार पण केला नव्हता अशा ठिकाणी जाऊन तर ते आमच्या स्वप्न साकार झालंय. थँक्यू संस्थेला आणि सर्व टीमला. श्रुती मला नाही बोलता येणार. बोल बोल. ताई काय सांगाल? कोकण रेल्वे डोंगरामधून रेल्वे गेलेली आहे आणि अंधार असतो पण बाहेरचं सीन फार छान दिसायला. बाहेरचं छान सीन फार मस्त आहे आणि ताई काय बोलाल? आम्ही खूप मज्जेत आहे. आम्ही गोव्याला जाणार आहे आमचे स्टाफ बरोबर आणि आम्ही एकदम खुश आहे. गोव्याला जाऊन तुम्हाला आम्ही काहीतरी तुमच्यासाठी पण आणू. ओके, ऑल द बेस्ट, सेफ जर्नी, एन्जॉय द जर्नी. समंदर पास तेरे पीछे पीछे आ गई मैं, तेरे पीछे पीछे आ गई. जुल्फी मेरी शान तेरे कदमों के नीचे आ गई. समंदर पास तेरे पीछे पीछे आ गई. गणपतीचा गोंडा चौरंगी रात बावळता ग. गणपतीचा गोंडा चौरंगी रात बावळता ग. अशी तीच मोत्याची माल होती ग 30 तोल्याची ग. अशी तीच मोत्याची माल होती ग 30 तोल्याची ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावळता ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावळता ग. श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. टीव्ही ना टीव्ही थिविम ना. ठीक आहे, आपण थिविमला पोचलोय आता.
आहेत तिकडे.